नमस्कार, मी सुवर्ण जोशी। सकाळचे 11 वाजलेत आणि आज दिवसभरात लक्षवेधी बातमी असणार आहे ती अर्थातच अमितालीचं लग्न म्हणजेच राज अमित ठाकरे यांचं लग्न। आज राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे लग्न बंधनामध्ये अडकतायत। मुंबईतील लोअर परेल इथल्या सेंट रेजिस या हॉटेलमध्ये हा विवाह सोहळा पार पडतो आहे। या लग्नाला राजकारण, उद्योग, बॉलिवूड तसंच मराठी चित्रपटसृष्टीतील हाय प्रोफाईल पाहुण्यांसह इतर विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती असणार आहे। या लग्नाकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, बिझनेसमन रतन टाटा, अंबानी कुटुंब यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। तसंच महानायक अमिताभ बच्चन, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सलमान खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना सुद्धा लग्नाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। तर वरमाई म्हणजे शर्मिला ठाकरे हळदीच्या कार्यक्रमाच्या लगबगीमध्ये सकाळी मग्न होत्या। आपल्या होणाऱ्या सुनेकडे उष्टी हळद घेऊन जाणाऱ्या शर्मिला ठाकरेंना न्यूज 18 लोकमतच्या कॅमेरानं टिपलं, त्याची ही दृश्य आपण पाहत आहात। वरमाई शर्मिला ठाकरे आणि त्यांच्या घरातल्या महिला मंडळी या सकाळी हळद घेऊन जातानाची लगबग बघायला मिळाली। ही जी दृश्य आता आपण बघता आहात ती दृश्य आहेत अमित ठाकरे जेव्हा जिथे विवाह सोहळा संपन्न होणार आहे त्या हॉटेल सेंट रेजिस इथे पोहोचला तेव्हाची दृश्य आहेत। मरून रंगाचा असा कुर्ता त्यांनी परिधान केलेला आहे आणि आपल्या कुटुंबियांसोबत त्यांनी या विवाहस्थळी त्यांचं जेव्हा आगमन झालं त्यांचे बंधू आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतात। आजी आहे दृश्यांमध्ये आणि आत्या देखील आपल्याला बघायला मिळते। आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार विवाहस्थळी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। अक्षय, आपण बघितलं राज ठाकरेंचं कुटुंब जे ते या विवाहस्थळी पोहोचलेलं आहे, आत्ताची काय अपडेट मिळते आहे? वधूकडचा जो पक्ष आहे, वधूकडचे जे सगळे आहेत ते पोहोचलेले आहेत का? जिचं लग्न आहे ती म्हणजेच वधू पोहोचलेली आहे का? या आपण जर सगळ्याबाबत बघितलं वधू पक्षाचे अनेक जे पाहुणे आहेत ते आधीच लग्न समारंभस्थळी दाखल झाले होते। आता वर पक्षातले सुद्धा सगळे पाहुणे या ठिकाणी दाखल झाले आणि आता सगळी जी आता लगीनघाई आहे ही लगीनघाई आपल्याला या सेंट रेजिस हॉटेलमध्ये बघायला मिळत आहे। पाहुण्यांचं विशेष म्हणजे आमंत्रित पाहुण्यांचं आगमन सुद्धा आता या ठिकाणी होताना दिसतंय। थोड्याच वेळापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यासोबत उद्धव ठाकरे यांचे मोठे बंधू बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ चिरंजीव यासोबतच राज ठाकरे यांचे चुलत भाऊ जयदेव ठाकरे हे आपल्या परिवारासोबत आले आणि अजूनही अनेक आमंत्रित आपण जर मागे बघितलं तर अनेक आमंत्रित या ठिकाणी येताना आपल्याला बघायला मिळतात। या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी जे आहे या सगळ्या व्यवस्थेमध्ये लागले आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे आणि अमित ठाकरे आता जे आहे बँक्वेट हॉलमध्ये गेले आहे सेंट रेजिसच्या, त्या ठिकाणी सगळ्या पदाधिकाऱ्यांना फेटे प्रदान करण्याचा आणि फेटे बांधण्याचा कार्यक्रम वरती सुरू आहे आणि त्यानंतर ज्या लग्नाच्या सगळे विधी आहेत ते विधी पार पडतील आणि त्यानंतर 12:51 लग्न सोहळा पार पडणार आहे। जी माहिती मिळते आपल्याला या माहितीनुसार शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, हे दुपारी लग्नाला हजेरी लावतील। त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजेरी लावतील। विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे धनंजय मुंडे हे सुद्धा त्याचवेळी येणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॉलिवूडमधनं आमिर खान हे दुपारच्या सुमारासच लग्नामध्ये येऊन जातील असं कळतंय, कारण आमिर खान यांची पत्नी किरण आणि राज ठाकरे हे अत्यंत जवळचे मित्र आहेत। त्यामुळेच यांचे आमिर खान आणि राज ठाकरे यांचे कौटुंबिक संबंध सुद्धा आहेत। त्यासोबत संध्याकाळी रिसेप्शनच्या वेळी दबंग अभिनेता सलमान खान हा सुद्धा या रिसेप्शनला हजेरी लावतील आणि आपण बघतोय महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर या ठिकाणी आले आहेत आणि अमेय खोपकर हे खरं तर पहाटेपर्यंत होते आणि पहाटे व्यवस्था अमेय खोपकर बघत होते, मात्र आता पुन्हा एकदा तयार होऊन अमेय खोपकर या ठिकाणी लग्नासाठी उपस्थित झालेले आहे या विवाहासाठी। म्हणजे अक्षय, साधारणपणे सगळे दिग्गज
मनसेचे नेते पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, विवाहस्थळी पोहोचलेले आहेत. आणि जसं तू सांगतोयस, सर्वसाधारण लग्नांमध्ये आपण असंच बघतो की विवाहस्थळी सगळ्यात आधी वधू पक्ष जातो, वधू जाते आणि त्यानंतर वधू पक्षाकडनं वर पक्षाचं स्वागत करण्यात येतं. तसंच काहीसं चित्र अमितालीच्या लग्नामध्ये सुद्धा बघायला मिळतंय. वधू पक्ष आधीच पोहोचलेला होता सकाळी आणि त्यानंतर काही वेळापूर्वी म्हणजे साधारण अर्ध्या एक तासापूर्वी सगळे वरपक्षाचे मंडळी म्हणजे राज ठाकरे, त्यांच्या पत्नी, राज ठाकरेंची बहीण, राज ठाकरेंची आई, स्वतः अमित ठाकरे सगळे विवाहस्थळी पोहोचलेले आहेत. त्यांची दृश्य आपण बघितली. एक विशेष करून बघावं लागेल किंवा त्याविषयी तू सांगशील, वेगळ्या लुकमध्ये अक्षरशः म्हणजे वराचे वडील जसे तयार होऊन येतात तसे आपल्याला आज राज ठाकरे बघायला मिळाले. काय सांगाल? नक्कीच ठाकरे कुटुंबियातलं हे पहिलं लग्न आहे आणि यामुळे आता उत्साह राज ठाकरे यांचा, कारण राज ठाकरे यांना आपण जर बघितलं तर एकमेव चिरंजीव आहे, त्यामुळे राज ठाकरे यांचा उत्साह आहेच. राज ठाकरे यांच्या मध्ये राज ठाकरे आपल्या राहणीमानावर, कलाकुसरीवर सगळीकडे विशेष लक्ष देणार आहे. ज्या पद्धतीची व्यवस्था, ज्या पद्धतीची रोषणाई, ज्या पद्धतीचं फुलांची आरास त्यांनी त्यांच्या कृष्णकुंजवर केली होती, त्यात प्रत्यक्ष लक्ष दिलं होतं. तशाच प्रकारे त्यांनी स्वतःच्या पेहरावाला सुद्धा एक ग्रूमिंग केलं आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय राज ठाकरे आज स्वतः हे मरून रंगाचा जो कुर्ता परिधान करून आणि त्यावरती आपण ऑफ व्हाईट कलरची, मोती कलरची धोती घालून राज ठाकरे या ठिकाणी आलेले बघायला मिळाले. मराठमोळ्या वेशभूषेत राज ठाकरे या लग्न समारंभासाठी हजर झाले. लग्नात नेमकं राज ठाकरे त्याच याच्यात असणार की राज ठाकरे आणखी काही त्यांचा ड्रेस बदलवतात हे बघावं लागेल. मात्र सध्या वरती लगीनघाई सुरू आहे आणि लग्नाची सगळी दृश्य सुद्धा आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत. थोड्या वेळात ते दृश्य सुद्धा आपल्या हाती येईल आणि त्यानंतर जो सगळा उत्साह आणि एकंदरीत राजकीय, कलाकार, सामाजिक पदाधिकारी, उद्योगपती सगळ्या यातले नेते आणि त्या ठिकाणी सगळी लोक, ही दिग्गज मंडळी हजेर लावणार आहे. त्याचमुळे लग्नाला अक्षय, हा जो सगळा सोहळा आहे याविषयीचे सगळे अपडेट्स आम्ही आपल्याकडनं घेत राहू. आत्ता धन्यवाद.